नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द. सिनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द. या ठिकाणी आपण एकूण 15 सिनोनिम्स पाहणार आहोत त्याच्या स्पष्टीकरणासह. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक परीक्षेच्या दृष्टिकोनातून इंग्लिश ग्रामर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्यातल्या त्यात जर म्हणलं सिनोनिम्स हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण की हा घटक तुम्हाला मेरिट ठरवून देऊ शकतो. तर चला, काही यापूर्वी जे परीक्षेला आलेले काही सिनोनिम्स आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर वेळ न लावता लगेच सुरुवात करूया आपल्या सिनोनिम्स या टॉपिकला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीची बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर ज्यावेळेस डाउनलोड होतील त्यावेळेस तुम्हाला त्याचं काय नोटिफिकेशन मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला वेळ न लावता सुरुवात करूया लगेच आपल्या घटकाला. तर पहा, पहिला शब्द आपला अबाउडन. बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेलं आहे अबाउडन. अबाउडन म्हणजे काय? सोडणे, त्याग करणे. म्हणजे एखाद्या गोष्टी आपण जर सोडून जर दिली तर त्याला काय म्हणतात? अबाउडन. म्हणजे एखाद्या कुठलेही काम करत असताना अदामदा सोडून देणे किंवा कुठलेही कार्य सोडून देणे याला अबाउडन असे म्हणतात. त्याचे समानार्थी शब्द पहा. पहिला आहे लिव्ह, दुसरा आहे क्वाईट, तिसरा आहे डेझर्ट आणि चौथा आहे फॉरसेक. या सर्वांचा अर्थ काय होतो? सोडून देणे, त्याग करणे. अबाउडन, लिव्ह, क्वाईट, डेझर्ट, फॉरसेक याचा अर्थ होतो सोडून देणे, त्याग करणे. चला पुढचा 2 नंबरचा पाहूयात आता. ॲबिलिटी म्हणजे क्षमता, सामर्थ्य. म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट करण्याची आपल्यामध्ये असलेली क्षमता म्हणजे काय? सामर्थ्य. पॉवर त्याचा समानार्थी शब्द पहा. पॉवर, ॲप्टिट्यूड, कॅपेबिलिटी आणि डेक्झटॅरिटी. ॲबिलिटी म्हणजे काय? सामर्थ्य, क्षमता. म्हणजे तुमच्यामध्ये कुठलेही एखादं कार्य करण्याची असलेली क्षमता म्हणजे त्याला काय म्हणतात? ॲबिलिटी, क्षमता, सामर्थ्य. पॉवर, ॲप्टिट्यूड, कॅपेबिलिटी आणि डेक्झटॅरिटी. त्याचे समानार्थी शब्द पहा. पॉवर, ॲप्टिट्यूड, कॅपेबिलिटी आणि डेक्झटॅरिटी म्हणजे ॲबिलिटी, सामर्थ्य, क्षमता असा त्याचा अर्थ होतो. 3 नंबरचा आहे आता एबल म्हणजे सक्षम. एबल म्हणजे सक्षम. हा महत्त्वाचा आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा आहे. एबल लक्षात ठेवा. एबल त्याचा समानार्थी शब्द पहा कॉम्पिटंट. त्याचा समानार्थी शब्द पहा कॉम्पिटंट असा त्याचा समानार्थी शब्द होतो. म्हणजे सक्षम असलेला, सामर्थ्यवान किंवा शक्तिशाली असा त्याचा अर्थ होतो. एबल म्हणजे एखादे कार्य करण्यामध्ये असलेला सक्षम. आता अबॉर्ड म्हणजे निवासस्थान. ड्विलिंग, रेसिडन्स म्हणजे निवासस्थान, राहण्याचे ठिकाण. निवासस्थान म्हणजे काय? एखादे राहण्याचे ठिकाण. ज्या ठिकाणी आपण राहतो त्याला काय म्हणतात? ड्विलिंग. रेसिडन्स म्हणजे वसतिस्थान. ड्विलिंग लक्षात ठेवा, त्याची स्पेलिंग DWELLING. ड्विलिंग म्हणजे वसतिस्थान, राहण्याचे ठिकाण. रेसिडन्स आता हे तुम्हाला माहीत असेल, परंतु त्याचे समानार्थी रेसिडन्स हे तर सर्वांना माहीत असेल, तर त्याचे समानार्थी शब्द पहा. अबॉर्ड, ड्विलिंग आणि रेसिडन्स असे समानार्थी शब्द आहेत. तर या ठिकाणी तुम्ही 2 लक्षात ठेवा. अबॉर्ड आणि ड्विलिंग हे 2 शब्द या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनात. अबॉर्ड म्हणजे काय? निवासस्थान. ड्विलिंग म्हणजे वसतिस्थान. ज्या ठिकाणी आपण राहतो त्याला काय? ड्विलिंग किंवा वसतिस्थान असे म्हणतात. किंवा एखाद्या ठिकाणी पक्षी राहतात पहा, प्राणी राहतात पहा. आता नदीच्या किनाऱ्यावर झाडा वगैरे काय जे पक्षी राहतात त्याचं जे काही विशिष्ट असं एक झाड असते, त्या झाडावर जे पक्षी रात्रीला येऊन जे थांबतात त्याला काय म्हणतात? ड्विलिंग म्हणजे वसतिस्थान किंवा ते राहण्याचं ठिकाण. त्याला काय? अबॉर्डसुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवा. अबॉर्ड म्हणजे ड्विलिंग, रेसिडन्स म्हणजे वसतिस्थान. आता एक्सेप्ट 5 नंबरचा आपला एक्सेप्ट म्हणजे काय? स्वीकारणे. एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. त्याचा समानार्थी शब्द पहा. रिसीव्ह आणि ॲडमिट. एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, त्याचे समानार्थी रिसीव्ह आणि ॲडमिट. रिसीव्हची स्पेलिंग पहा. RECEIVE. म्हणजे या ठिकाणी आपण स्पेलिंगसुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काय स्पेलिंग विचारले ते सुद्धा म्हणजे सिनोनिम्स आणि त्यासोबत स्पेलिंगसुद्धा आपण करेक्शन या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला याचा एक टॉपिकसोबत दुसरा टॉपिक क्लिअर होईल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल. एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, एखादी गोष्टी किंवा स्वीकारणे. एक्सेप्ट म्हणजे काय? स्वीकारणे. ॲडमिट म्हणजे सुद्धा स्वीकारणे. स्वीकारणे म्हणजे काय? आपलंसं करणे किंवा त्याला आपलं म्हणून स्वीकार करणे असा त्याचा अर्थ होतो. किंवा ॲडमिट करणे म्हणजे सुद्धा स्वीकारणे असा त्याचा अर्थ होतो. एक्सेप्टचे समानार्थी शब्द पहा. स्वीकारणे, रिसीव्ह म्हणजे स्वीकार करणे, ॲडमिट म्हणजे सुद्धा स्वीकार करणे. एखाद्याचा फोन जर आला ते आपण उचलला तर त्याला काय म्हणतात? रिसीव्ह. म्हणजे रिसीव्ह केला म्हणजे काय? स्वीकारला, घेतला, उचलला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्याचे समानार्थी शब्द म्हणजे काय? रिसीव्हचे समानार्थी शब्द एक्सेप्ट, ॲडमिट, स्वीकारणे असा त्याचा अर्थ होतो. लक्षात ठेवा. 6 नंबरचा पाहता ॲक्युरेट म्हणजे बरोबर. ॲक्युरेट म्हणजे काय? बरोबर. त्याचे समानार्थी शब्द पहा. प्रेसाईज आणि एक्झॅक्ट. प्रेसाईज आणि एक्झॅक्ट असे त्याचे अर्थ होतात. ॲक्युरेट म्हणजे बरोबर. ॲक्युरेट म्हणजे काय? बरोबर. प्रेसाईज आणि एक्झॅक्ट असे त्याचे अर्थ होतात. लक्षात ठेवा. हे 2 जे समानार्थी शब्द आहेत ते लक्षात ठेवा. एक्झॅक्ट आणि प्रेसाईज म्हणजे एक्सेप्ट, त्याचा अर्थ काय होतं? बरोबर. पहा, ॲक्युरेट म्हणजे बरोबर,
प्रेसाईज, एक्झॅक्ट म्हणजे सुद्धा बरोबर, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पुढचा पहा आपला 7 नंबरचा ॲक्नॉलेज. ॲक्नॉलेज म्हणजे काय? मान्य करणे. ॲक्नॉलेज म्हणजे काय? मान्य करणे. त्याचे समानार्थी शब्द पहा, कॉन्फेस, ॲडमिट आणि कन्साईट. कन्साईट म्हणजे काय? मान्य करणे. मान्य करणे म्हणजे एखादी गोष्ट काय आपण सहमती असणे, त्या गोष्टीला सहमती दर्शवणे म्हणजे काय? मान्यता करणे. त्याचा ॲग्रीसुद्धा हा त्याचा समानार्थी शब्द होऊ शकतो. लक्षात ठेवा, ॲग्रीसुद्धा. ॲक्नॉलेजचा ॲग्रीसुद्धा समानार्थी शब्द होऊ शकतो. ॲग्री म्हणजे सुद्धा मान्य करणे असा त्याचा अर्थ होतो. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, ॲक्नॉलेज म्हणजे मान्य करणे. त्याचे समानार्थी शब्द पहा, कॉन्फेस, ॲडमिट आणि कन्साईट. हे या ठिकाणी याचे समानार्थी शब्द आहेत. 1-2 वेळेस व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येतील. लक्षात ठेवा. आता 8 नंबरचा पहा, ॲडजेसंट म्हणजे जवळचे. ॲडजेसंट म्हणजे काय? जवळचे. जवळचे म्हणजे त्याचे समानार्थी शब्द पहा. ॲडजेसंटचे समानार्थी शब्द नियर, बिसाईड, ॲडजॉइनिंग, टचिंग आणि नाईक बोरिंग. टचिंग आणि नाईक बोरिंग म्हणजे ॲडजेसंट म्हणजे काय? जवळचे. जवळचे म्हणजे शेजारी असले. त्याचे समानार्थी शब्द पहा, नियर म्हणजे सुद्धा जवळ होतो, बिसाईड्स म्हणजे सुद्धा बाजूल होतो, बाजूल म्हणजे सुद्धा जवळ, ॲडजॉइनिंग म्हणजे सुद्धा जवळ, टचिंग म्हणजे सुद्धा जवळ आणि नाईक बोरिंग म्हणजे सुद्धा जवळ. हा शेजाऱ्यासाठी नाईक बोरिंग हा शब्द वापरला जातो. लक्षात ठेवा, दिस इज माय नाईक बोअर म्हणजे काय? तो माझा शेजारी आहे असा त्याचा अर्थ होतो. आय होप हे तुम्हाला समजत असेल. आणि हे जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. येण्याच्या याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल हवा आहे तुम्हाला, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा, जेणेकरून मला सुद्धा ते एक समजून जाईल की याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकारचे बदल करायचे आहेत. तर ते 9 नंबरचा आहे आपला ॲडव्हान्टेज. ॲडव्हान्टेज म्हणजे काय? फायदेशीर. ॲडव्हान्टेज म्हणजे काय? फायदेशीर. ॲडव्हान्टेजची स्पेलिंग लक्षात ठेवा. ॲडव्हान्टेजची स्पेलिंग लक्षात ठेवा, परीक्षेसाठी विचारलेली आहे. ॲडव्हान्टेज म्हणजे काय? फायदेशीर. ADVANTAGEGEOUS. ॲडव्हान्टेज म्हणजे काय? फायदेशीर. ॲडव्हान्टेज म्हणजे काय? फायदेशीर. पहा त्याचे समानार्थी शब्द प्रॉफिटेबल आणि बेनिफिशियल. प्रॉफिटेबल आणि बेनिफिशियल याचे समानार्थी शब्द आहे. ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय? फायदेशीर. ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदेशीर. त्याचे समानार्थी शब्द पहा, प्रॉफिटेबल, बेनिफिशियल. पहा एखादा व्यवसाय करताना आपण काय म्हणतो, अरे यार मी याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये राहिलो. प्रॉफिट म्हणजे काय? त्याला प्रॉफिटला म्हणजे समानार्थी शब्द काय? ॲडव्हान्टेजेससुद्धा आहे, बेनिफिशियल म्हणजे तुम्ही त्याला याचंसुद्धा, आपण एखादा व्यवसाय किंवा 10 रुपयाचा पेन आणला आणि तो जर 15 रुपयाला जर विकला तर आपण त्या ठिकाणी काय म्हणतात? या ठिकाणी मला प्रॉफिट झाला. बेनिफिशियल म्हणजे सुद्धा नफाच होतो आणि ॲडव्हान्टेजेस म्हणजे सुद्धा फायदेशीर किंवा नफा या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय? फायदेशीर. म्हणजे एखादा पेन 10 रुपयाला घेतला, 15 रुपयाला विकला म्हणजे त्यावर काय झालं? आपल्याला ॲडव्हान्टेजेस झालं, प्रॉफिटेबल झालं, बेनिफिशियल झालं म्हणजे काय? आपल्याला त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. तर 10 नंबरचा पाहता, अफेक्शिनेट म्हणजे प्रेमळ मायाळू. अफेक्शिनेट म्हणजे प्रेमळ मायाळू. एखादा मुलगा पहा, 4-5 मित्र असतील तर त्या एखादा क्रूर असतो आणि त्याच्यातला एखादा खूप मायाळू असतो किंवा दयाळू असतो. त्याला म्हणजे दुसऱ्याला पाहताच किंवा दुसऱ्याचं दुःख लवकर समजून घेणारा म्हणजे त्याला काय म्हणतात? प्रेमळ आणि मायाळू. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अफेक्शिनेट. अफेक्शिनमध्ये म्हणजे प्रेमळ मायाळू. लोविंग आणि काइंड. लोविंग आणि काइंड म्हणजे दयाळू होतो. याचा अर्थ काय होतो? काइंड म्हणजे दयाळू. दयाळू म्हणजे काय? दुसऱ्यावर माया करणारा किंवा दुसऱ्यावर प्रेम दर्शवणारा एखादा व्यक्ती, त्याला काय म्हणतात? अफेक्शिनेट, लोविंग आणि काइंड म्हणजे दयाळू, प्रेमळ असा त्याचा अर्थ होतो. चला 11 नंबरचा पाहूयात आता. आर्टफुल म्हणजे लबाड, धूर्त. आर्टफुल म्हणजे काय? लबाड आणि धूर्त असा त्याचा अर्थ होतो. आर्टफुल म्हणजे लबाड, धूर्त. त्याचे समानार्थी शब्द पहा, कनिंग आणि क्राफ्टी. कनिंगची स्पेलिंग लक्षात ठेवा, CUNNING. कनिंगची स्पेलिंग लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कनिंग म्हणजे काय? लबाड, धूर्त. म्हणजे एखादा पहा, आता आपल्या मित्रापैकी एखादाच मित्र खूप काय खोटारडा असतो, त्याला काय म्हणतात? आर्टफुल. त्याच्याचं समानार्थी शब्द त्याला कनिंगसुद्धा म्हटलं जाईल, त्याला कपटीसुद्धा म्हटलं जाईल. आता कपटी हा शब्द बऱ्याचपैकी आपण वापरतो पहा. कपटी म्हणजे काय? लबाड, धूर्त म्हणजे ओठात एक आणि पोटात एक असा जो व्यक्ती असतो त्याला काय म्हणतात? कनिंग. कपटी त्याला काय म्हणतात? कनिंग, कपटी असा त्याचा अर्थ होतो. त्याचे 2 समानार्थी शब्द लक्षात ठेवा, कनिंग आणि आर्टफुल. आता हे कपटी तर तुम्हाला माहीत असेल, कारण की आपण मराठीमध्ये बऱ्यापैकी यूज करणारा शब्द आपण तो खूप कपटी आहे. कपटी म्हणजे काय? धूर्त, लबाड किंवा खोटे बोलणारा म्हणजे ओठात एक आणि पोटात एक. ओठात एक आणि पोटात एक या म्हणीचा सुद्धा मराठीमध्ये अर्थ विचारला जाईल. ओठात एक आणि पोटात एक म्हणजे काय? तोंडावर बोलणारा वेगळं आणि त्याच्या मनामध्ये असलेला वेगळं, त्याला सुद्धा काय म्हणतात? कनिंग, कपटी आणि आर्टफुल म्हणजे लबाड, धूर्त असा त्याचा अर्थ होतो. आय होप हे तुम्हाला समजत असेल. जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. 12 नंबरचा या ठिकाणी पाहणार होता. आता 12 नंबरचा आहे पहा, बियर. हा खूप महत्त्वाचा आहे किंवा खूप. बियर म्हणजे सोसणे, सहन करणे. एखादी वस्तू काय?
आता एखादी गोष्ट आपण सोसणे सहन करतो, म्हणजे एखाद्यापासून आपल्याला जर त्रास होत असेल तरी पण तो आपल्या मजबुरीने आपण जर त्याला सहन करत असेल तर त्याला काय म्हणतात, बिअर. आय एम सफरिंग फ्रॉम बिअर. आय एम सफरिंग फ्रॉम बिअर म्हणजे काय, मी एखाद्या त्रासापासून त्रस्त आहे तरी पण तो काय, म्हणजे एखादी जर स्त्री असेल आणि ती तिच्या हजबंडपासून जर तिला त्रास होत असेल तरी पण तिची मजबुरी असते, म्हणजे ती काय, तिला तो त्रास सहन करून त्या ठिकाणी राहावंच लागतं. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, बिअर म्हणजे बिअर करते म्हणजे काय, ती त्रास सहन करते, म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्याला, बिअर. बिअर म्हणजे सोसणे, त्रास सहन करणे असा त्याचा अर्थ होतो. BEAR, बिअरचा शब्द लक्षात ठेवा, BEAR लक्षात ठेवा. बिअर म्हणजे सोसणे. त्याचे समानार्थी शब्द पहा, इंड्युअर आणि सफर असा त्याचा अर्थ होतो. पहा, इंड्युअर आणि सफर म्हणजे बिअरचे समानार्थी शब्द काय, इंड्युअर आणि सफर. या सर्वांचा अर्थ काय होतो, त्रास सहन करणे. आय एम सफरिंग फ्रॉम फिवर. आय एम सफरिंग फिवर म्हणजे मी तापाने त्रस्त आहे. सफर म्हणजे हे जास्तीत जास्त सफर हा शब्द आजारासाठी वापरला जातो, लक्षात ठेवा. आय एम सफरिंग फ्रॉम कॅन्सर म्हणजे कॅन्सरने ग्रस्त असलेला, म्हणजे कॅन्सरच्या त्या आजाराने ग्रस्त असलेला व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आजाराच्या बाबतीत जर सफरिंगचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर त्या कुठला शब्द वापरला जातो, जास्तीत जास्त सफर हा शब्द वापरला जातो. SUFFER सफर म्हणजे त्रास सहन करणे, सोसणे किंवा एखाद्या गोष्टीवर आपल्याला त्रास जरी होत असला तरी पण ती गोष्ट सहन करणे, निमूटपणे सहन करणे. बिअर म्हणजे सोसणे, त्याचे समानार्थी शब्द इंड्युअर, सफर असे त्याचे अर्थ होतात. 2 शब्द. आता या ठिकाणी पहा 13 नंबरचा, ब्लॅम म्हणजे आरोप करणे. ब्लॅम म्हणजे काय, आरोप करणे म्हणजे एखाद्यावर विनाकारण आपण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पहा एखाद्यावर आरोप केले जातात. आरोप आणि प्रत्यारोप या ठिकाणी जर आपण पाहिलं बऱ्याच ठिकाणी आरोप केले जातात, म्हणजे एखादा गुन्हेगार त्या गुन्ह्यामध्ये जरी गुन्हेगार जरी नसला तरी त्याच्यावर काय, ब्लाइम केला जातो. ब्लाइम म्हणजे काय केला जातो, आरोप केला जातो. हा शब्द विचारलेला आहे. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ ब्रीड. ब्रीड हा शब्द PSI मेन्सला विचारलेला शब्द आहे. ब्रीड हा शब्द PSI मेन्सला विचारलेला आहे. प्रश्न असा आलता, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ ब्रीड म्हणजे ब्रीड या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा होता आणि पहिलंच ऑप्शन होतं ब्लाइम म्हणजे काय, आरोप करणे, दोष देणे असा त्याचा अर्थ होतो. हा PSIला विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्याचे समानार्थी शब्द ब्लाइम म्हणजे आरोप करणे, त्याचे ब्रीड आणि रिप्राव असा त्याचा अर्थ होतो, लक्षात ठेवा. ब्लाइम म्हणजे आरोप करणे, ब्रीड म्हणजे सुद्धा आरोप करणे आणि रेप्रो म्हणजे सुद्धा आरोप करणे असा त्याचा अर्थ होतो. हे या ठिकाणी ब्रीड लक्षात ठेवा. ब्रीड आणि ब्लाइम या ठिकाणी लक्षात ठेवा, विचारलेला आहे PSIला. म्हणजे काय अगोदर प्रश्न विचारले असते, बऱ्यापैकी प्रश्न खालच्या क्लास 3 मध्ये रिपीट होत असतात, लक्षात ठेवा. आता 14 नंबरचा पहा, ब्रिलियंट. हा तर खूप महत्त्वाचा आहे. ब्रिलियंट आपल्या दैनंदिन जीवनात आपण म्हणतो खूप ब्रिलियंट आहे. ब्रिलियंट म्हणजे काय, बुद्धिमान. एखादा जो काय खूप हुशार व्यक्ती असतो त्याला काय आपण म्हणतो, ब्रिलियंट. BRILLIANT. ब्रिलियंट म्हणजे काय, बुद्धिमान. इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान. ब्राईट म्हणजे सुद्धा बुद्धिमान. म्हणजे ब्रिलियंट शब्द काय, इंटेलिजंट, ब्राईट. आपल्या शाळेमध्ये एखादा विद्यार्थी खूप काय हुशार असतो, म्हणजे त्या ब्रिलियंट म्हणजे काय, त्याला एखादी गोष्ट सांगितल्याच्या नंतर लगेच तो कॅप्चर करतो, म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये लगेच ते समाविष्ट होते आणि लगेच म्हणजे एखादी गोष्ट त्याला सांगितल्या त्याला समजते, त्याला काय म्हणतात, ब्रिलियंट, हुशार, बुद्धिमान. बरेच विद्यार्थी असे असतात की एखाद्या विद्यार्थ्याला एखादा टॉपिक लवकर समजतो तर एखाद्या विद्यार्थ्याला तो टॉपिक काय थोडा उशिरा समजतो. म्हणजे एखादा टॉपिक एकदा शिकवल्याच्या नंतरच समजतो किंवा एखाद्याला 2 ते 3 वेळेस ते एखादा टॉपिक त्याला समजून सांगावा लागतो, त्यावेळेस त्याला समजतो. म्हणजे ज्याला लवकर समजतो त्याला काय म्हणतात, ब्रिलियंट. म्हणजे काय, इंटेलिजंट, ब्राईट म्हणजे हुशार असा त्याचा अर्थ होतो, लक्षात ठेवा. पुढचा आणि शेवटचा आहे आपला 15 नंबरचा, शूर म्हणजे काय, एखाद्या गोष्टी म्हणजे खूप धाडस असलेला. शूर म्हणजे एखाद्या गोष्टी म्हणजे खूप धाडसी व्यक्ती, त्याला काय म्हणतात, ब्रॅव म्हणजे शूर. आता फिअरलेस म्हणजे भीती नसणारा, कुठल्याही प्रकारची भीती नसणार. ब्रॅव म्हणजे शूर होतो. त्याचे समानार्थी शब्द फिअरलेस, करेजियस आणि डेअरिंग. डेअरिंग आपण तो बऱ्यापैकी डेअरिंग हा शब्द तर खूप आपण वापरतो मराठीमध्ये, लक्षात ठेवा. आपण कारण इंग्लिशमधला जरी शब्द असला पण खूप त्याच्यामध्ये खूप डेअरिंग आहे. डेअरिंग म्हणजे काय, ब्रॅव, फिअरलेस, करेजियस म्हणजे खूप त्याच्यामध्ये धाडशी असलेला, म्हणजे कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता एखादं कार्य करणार त्याला काय म्हणतात, ब्रॅव म्हणजे शूर. फिअरलेस आणि करेजियस आणि डेअरिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती न बाळगता कुठल्याही प्रकारचं कार्य करणारा, म्हणजे कुठल्याही प्रकारची भीती न बाळगणारा व्यक्ती त्याला काय म्हणतात, ब्रॅव, फिअरलेस, करेजियस आणि डेअरिंग असे त्याचे अर्थ होतात. तर या ठिकाणी आपण 15 समानार्थी शब्द सिनोनिम्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारे
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आपण आपल्या या चॅनलवर ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करू त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि लवकरात लवकर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूयात आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.